नमस्कार. आपल्या आरोग्यासाठीचे असे 4 प्राचीन नियम जे आपलं आयुष्य खरंच बदलू शकतात. चला आजच्या या विशेष विवेचनात तेच नियम आपण जाणून घेऊया. विचार करा, जर आपल्याला कळलं की तब्बल 148 आजारांचं मूळ अगदी साध्या सर्दीपासून ते अगदी कॅन्सरपर्यंत फक्त शरीरातल्या एका छोट्याशा असंतुलनामध्ये दडलेलं आहे, तर आयुर्वेदाचं प्राचीन ज्ञान आपल्याला नेमकं हेच सांगतंय. चला जरा खोलवर जाऊन बघूया. आयुर्वेद असं सांगतो की आपलं संपूर्ण आरोग्य हे वात, पित्त आणि कफ या 3 मुख्य ऊर्जांच्या संतुलनावर अवलंबून आहे. आणि जेव्हा यांचं संतुलन बिघडतं तेव्हा आजारांची सुरुवात होते. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की हे संतुलन टिकवून कसं ठेवायचं. प्राचीन ऋषी वाघभटांनी हजारो नियम सांगितलेत, पण आज आपण त्यातल्या 4 सगळ्यात सोप्या आणि प्रभावी नियमांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि याची सुरुवात होते जेवणापासून. तर पहिला नियम, आणि हा कदाचित आपल्यासाठी सगळ्यात आव्हानात्मक ठरू शकतो, तो म्हणजे जेवणानंतर लगेचच पाणी पिणं टाळायचं, कारण हे विष पिण्यासारखं मानलं गेलं आहे. आता यामागचं विज्ञान समजून घेऊया. असं समजा की आपल्या पोटात एक जठराग्नी आहे जो आपलं अन्न पचवतो, म्हणजे एक प्रकारे आपलं अन्न शिजवतो. आता विचार करा, त्या जळत्या अग्नीवर जर आपण लगेच पाणी ओतलं तर काय होईल? तो विझून जाईल, बरोबर? आणि अन्न पचण्याची प्रक्रिया तिथेच थांबेल. आणि जेव्हा हा पचनाचा अग्नी विझतो तेव्हा पोटातलं अन्न पचण्याऐवजी सडायला लागतं. त्यातून विषारी घटक तयार होतात आणि मग आपल्याला गॅस, पोट फुगल्यासारखं वाटणं किंवा ॲसिडिटीसारखे त्रास सुरू होतात. मग यावर उपाय काय? अगदी सोपा आहे, फक्त थोडी वाट बघायची. अन्न पचण्याची प्रक्रिया जेवणानंतरच्या पहिल्या तासात सगळ्यात जास्त तीव्र असते, त्यामुळे पाणी पिण्यासाठी कमीत कमी 1 तास थांबणं हाच उत्तम मार्ग आहे. पण याचा अर्थ असा नाही की आपण काहीच पिऊ शकत नाही. नाही, पाणी नक्कीच टाळा. पण दुपारच्या जेवणानंतर ताक किंवा रात्रीच्या जेवणानंतर दूध पिणं हे उलट आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. चला आता दुसऱ्या नियमाकडे वळूया. हा नियम पाणी कधी प्यावं याबद्दल नाही, तर ते कसं प्यावं याबद्दल आहे. नियम अगदी सोपा आहे. पाणी नेहमी चहासारखं प्या, म्हणजे घोट-घोट. एका दमात घटाघटा पाणी पिऊ नका. यामागेही एक विज्ञान आहे. आपण जेव्हा घोट-घोट पाणी पितो तेव्हा आपल्या तोंडातील अल्कधर्मी म्हणजेच अल्कलाईन लाळ पाण्यासोबत पोटात जाते. ही लाळ पोटातल्या ॲसिडला शांत करते, ज्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होत नाही. ही पद्धत आपल्याला निसर्गात सगळीकडे दिसते. पक्षी बघा, ते नेहमी थेंब-थेंब पाणी पितात. एका वेळी चोचीत मावेल फक्त तेवढंच. आणि गंमत म्हणजे हे फक्त पक्ष्यांपुरतं मर्यादित नाहीये. अगदी सिंहासारखे ताकदवान प्राणीसुद्धा पाणी घटाघटा पित नाहीत, ते चाटून पितात. म्हणजे निसर्गातच हा नियम आहे. आणि कदाचित म्हणूनच त्यांना आपल्यासारखे जीवनशैलीमुळे होणारे आजार जवळजवळ होतच नाहीत. आपला तिसरा नियम एका अशा आधुनिक सवयीबद्दल आहे जी आपल्या शरीराच्या नैसर्गिक कार्यप्रणालीशी थेट संघर्ष करते. आणि तो शत्रू आहे बर्फासारखं थंडगार पाणी. इतकं थंड पाणी प्यायल्याने शरीराच्या आत एक प्रकारचा संघर्ष सुरू होतो. बघा, आपलं शरीर आतून उष्ण असतं, आणि जेव्हा आपण थंडगार पाणी पितो तेव्हा शरीरासमोर 2च पर्याय उरतात. एकतर आपली ऊर्जा खर्च करून त्या पाण्याला गरम करावं लागतं, किंवा मग ते थंड पाणी जिंकतं आणि आपल्या पोटालाच थंड करून टाकतं. आणि हा धोका इथेच थांबत नाही. पोट थंड झालं की त्याचा परिणाम हृदयावर होतो, हृदय थंड झालं की त्याचा परिणाम मेंदूवर होतो, आणि मेंदू थंड झाला तर संपूर्ण शरीरच बंद पडू शकतं. यावर सोपा उपाय, साधं नॉर्मल तापमानाचं किंवा माठातलं पाणी प्या. आणि आता शेवटचा चौथा नियम. ही एक सकाळची इतकी सोपी सवय आहे जी आपल्या संपूर्ण दिवसाला एक उत्तम सुरुवात देऊ शकते. नियम आहे, सकाळी उठल्या उठल्या दुसरं काहीही करण्याआधी 2 ते 3 ग्लास पाणी प्यायचं. याला उषापान असंही म्हणतात. याचे 2 मुख्य फायदे आहेत. पहिलं, यामुळे आपलं मोठं आतडं स्वच्छ होतं आणि पोट साफ व्हायला मदत होते. आणि दुसरं, रात्रभर आपल्या तोंडात जी गुणकारी लाळ जमा झालेली असते ती या पाण्यासोबत पोटात जाऊन सकाळच्या वाढलेल्या ॲसिडला शांत करते. तर मग आपण आत्तापर्यंत काय पाहिलं? ही 4 सोपी, प्राचीन तत्त्व जी आपल्या शरीरातील ऊर्जांना एका सुसंवादात ठेवण्यासाठी बनवली आहेत. चला एकदा परत आठवूया. पहिला नियम, जेवणानंतर 1 तासाने पाणी प्या. दुसरा, पाणी नेहमी घोट-घोट प्या. तिसरा, बर्फाचं थंड पाणी कधीही पिऊ नका. आणि चौथा नियम, दिवसाची सुरुवात पाण्याने करा. असं म्हणतात की या 4 नियमांचं पालन करणं हे निरोगी आयुष्याचा पाया आहे. आणि हे सगळं करणं इतकं महत्त्वाचं का आहे? जरा या आकड्याकडे बघा.
भारतात दरवर्षी जे आजार आपण सहज टाळू शकतो त्यांच्या उपचारांवर अंदाजे इतका प्रचंड खर्च होतो. विचार करा, जीवनशैलीतले हे छोटे छोटे बदल ही किती मोठी रक्कम वाचवू शकतात. आणि जाता जाता एक विचार, या 4 नियमांपैकी असा कोणता नियम आहे जो आपल्या रोजच्या जीवनात लागू करणं सर्वात मोठा बदल ठरेल? या प्राचीन ज्ञानाचा वापर करून आपण फक्त स्वतःचं आरोग्यच नाही तर संपूर्ण समाजावर किती मोठा सकारात्मक परिणाम करू शकतो याचा विचार नक्की करायला हवा.